नमस्कार, मी गौतमी गोदावरी, पुष्प 46वे. बंधू भगिनींनो, धर्माची इतकी सोपी सरळ व्याख्या जीवनात आचरणात आणून हे 5% लोक जर धावतील तर पांडवांचे कर्तृत्व आणि त्यांच्या मागे असलेला ईश शक्तीचा आशीर्वाद दोन्ही त्यांच्या पाठीशी उभे राहतील. आजचा तथाकथित धर्म मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च यामध्येच अडकून पडला आहे. त्यातही वेगवेगळ्या पंथांचे प्राबल्य वाढत आहे आणि खरा धर्म या गोदामाईप्रमाणेच मलिन झाला आहे. ज्या पंचमहाभूतांच्या माध्यमातून आपली निर्मिती झाली त्याच पंचमहाभूतांवर आपण हल्ला चढवला. भूमी प्रदूषण करून आपण पृथ्वी मलिन केली. जल प्रदूषण करून आपण आप मलिन केले. धूर आणि ध्वनीच्या मदतीने आपण वायू मलिन केला. त्याच विषारी धुराने आपण ओझोनचा थर कमी करून आकाश छिद्रमय करायला निघालो आणि केमिकलच्या ज्वलनाने आपण अग्नी मलिन केलाय. आपले ओझे वाहताना, आपल्याला अन्न देताना पृथ्वी आपला धर्म विचारत नाही. आपले अन्न पचवताना जठराग्नी आपला धर्म विचारत नाही. आपला श्वास चालवताना वायू आपला धर्म विचारत नाही आणि आपले रक्षण करताना आकाशही आपला धर्म विचारत नाही. जर ही पंचमहाभूते सर्वत्र समभाव राखून आपला सांभाळ करतात तर या पंचमहाभूतांचे रक्षण हा आपणा सर्वांचा एकच धर्म होऊ शकत नाही का? सर्व श्रोत्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला आणि एका बाजूस बसलेला तरुणांचा समूह उत्स्फूर्तपणे घोषणा देऊ लागला. शुद्ध करू, शुद्ध करू, सातवाहनांची गोदामाई शुद्ध करू. शुद्ध करू, शुद्ध करू, सातवाहनांची गोदामाई शुद्ध करू. शुद्ध करू, शुद्ध करू, नाथांची गोदामाई शुद्ध करू. शुद्ध करू, शुद्ध करू, नाथांची गोदामाई शुद्ध करू. शुद्ध करू, शुद्ध करू, आपली गोदामाई शुद्ध करू. शुद्ध करू, शुद्ध करू, आपली गोदामाई शुद्ध करू. आता वक्त्यालाही आशेचा किरण दिसतोय आणि माईकडे अंगुली निर्देश करून तो म्हणतोय, लोक हो, अगदी याच वाळवंटात जिथे आपण आता बसलो आहोत, इथेच संत एकनाथांनी आपल्या जीवनातील अखेरचे कीर्तन करून हरिनामाचा जागर करून मग याच कुशीत चिरविश्रांती घेतली. नाथ महाराज हे गोदामाईचे असे सुपुत्र होऊन गेले की त्यांनी केलेल्या मानव धर्माचा जागर ऐकण्यासाठी माई स्वतः स्त्री रूप घेऊन प्रवचनात येण्याच्या मोहात पडली. सर्वांनी मागे वळून बसलेल्या जागेवरून भरल्या डोळ्यांनी माईला नमस्कार केला. लोकांनी नाकाला लावलेले रुमाल गळून पडले. स्त्रियांनीही नाकाचे पदर बाजूला केले. सर्वजण मायेने माईकडे पाहतायत. वक्ता नाथांविषयी भरभरून बोलतोय, पण माई मात्र भविष्यातील स्वप्नांच्या जगातून निघून स्वतः अनुभवलेल्या भूतकाळात निघून गेली. माई माई 13-14 वर्षाचे ते बालक धावतच माईच्या काठी आले. उन्हाची वेळ झाल्यामुळे तिथे अन्य कोणीही नव्हते. त्याचे नेत्र पाणावलेले होते. पाणावलेल्या नेत्रातील आश्चर्याचे, आनंदाचे आणि कुतूहलाचे भाव माईच्या नजरेतून सुटले नाहीत. तो आला तसाच गुडघाभर जलात चालत जाऊन एका शिळेवर बसला आणि म्हणाला, माई, शंभू महादेव माझ्याशी बोलला. त्याच्या पाणावलेल्या नेत्रातील जल माईचा जलात मिसळले. तो पुढे म्हणाला, माई, हे नवल मी कोणास सांगू? कोण विश्वास ठेवेल माझ्यावर? एक तू आणि दुसरे आजी आजोबा. तुम्ही 3 जण तर आहात ज्यांना मी हे सांगू शकेन. पैकी आजी आजोबांना सांगितले तर ते मला शंभूदेवाने सांगितलेले करू देणार नाहीत. अरे हो, आधी तुला हे तर सांगतो की शंभू महादेव काय म्हणाला. थांब, तुला सुरुवातीपासूनच सांगतो, असे म्हणून त्याने आपले डोळे पुसले आणि जलाकडे पाहून तो बोलू लागला. धन्यवाद.